नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, थंडीचा जोर वाढला। आता येत्या 3 दिवसात मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचं संकट। त्यानंतरची बातमी आहे, ठिबक अनुदानाची अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा। त्यानंतरची बातमी आहे, बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीवर परिणाम, शेतकरी संकटात। त्यानंतरची बातमी आहे, पंतप्रधानांनी डल्लेवालांशी चर्चा करावी, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचे आव्हान। त्यानंतरची बातमी आहे, हमी भावाने सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। त्यानंतरची बातमी आहे, परभणीत ठिबक तुषार सिंचनाचे 13.25 कोटीचे अनुदान प्रलंबित। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापूर विभागात 88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन। त्यानंतरची बातमी आहे, धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी 45 दिवसाची मुदतवाढ द्या। त्यानंतरची बातमी आहे, जळगाव जिल्ह्यात कापूस पीक विम्याच्या परताव्याची प्रतीक्षा। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात आर्ली पपईची 2000 हेक्टरवर लागवड। त्यानंतरची बातमी आहे, पीक विम्याच्या मुद्द्यावर तुपकरांचा कृषी कार्यालयात 3 तास ठिय्या। त्यानंतरची बातमी आहे, अकोला जिल्ह्यात केळीवर कर्करोगाचा प्रादुर्भाव। त्यानंतरची बातमी आहे, मराठवाड्यात 34,40,000 टन ऊसाचे गाळप। त्यानंतरची बातमी आहे, डल्लेवाल यांचा अमर उपोषण सुरूच, केंद्र सरकारवर शेतकरी नेत्यांची टीका। त्यानंतरची बातमी आहे, कांदा मक्का विक्रीनंतर बाजार समितीतच मिळणार थेट रोख रक्कम। त्यानंतरची बातमी आहे, संयुक्त खते महागली। त्यानंतरची बातमी आहे, कोरडवाहू रब्बी पिके जोमात, हरभरा ज्वारीला पावसामुळे वरदान। त्यानंतरची बातमी आहे, मजूर टंचाईसोबत भरनियमाचे आव्हान, कांदा लागवड अडचणीत। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी कर्जमाफीचा महायुतीला विसर, शेतकऱ्यांची मात्र आग्रही मागणी। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।